कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही पदाधिकाऱ्याला, सहकार्याला किंवा कुणाला बोलू द्यायचा नाही. माझ्या दृष्टीनं त्या पद्धतीनं संपवण्यात टाकायचं केलं. आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं सोमवारचा दिवस आज पहिला श्रावणी सोमवार. मी आपल्याला सर्वांना श्रावणी सोमवारच्या निमित्तानं श्रावण महिन्याच्या निमित्तानं एकच देतो. परंतु या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल आपण स्वागत देखील करतो. खरंतर अतिशय कमी काळामध्ये म्हणजे परवा दिवशी मी काही भागामध्ये आलेलो होतो. थोडासा मला गॅप पडला, कारण वेगवेगळे काही योजनांच्या बद्दल मला मुंबईमध्ये काम गरजेचं होतं आणि आपण ते सगळं काम करत असताना काही चुकर घटका केल्यामध्ये बऱ्याच जणांच्याकडं मला जायचं होतं. तर त्याच्यामुळं कालचा दिवस मी त्याच्यात बरोबरला माळेगावला पण गेलो. एक छोटासा सामुदायिक कार्यक्रम केला मी गोरखरवाडीचा पण केलो. मी आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करण्यापाठीमागचं कारण उद्याच्या काळामध्ये कुठेही मी नेहमी आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस सांगत आलो की कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा कळा असतो, त्या पक्षाचा कार्यकर्ता, आणि त्या प्रकारे तो कळा जर मजबूत असेल तर संघटना व्यवस्थितपणे चालते. या महायुतीच्या सरकारमध्ये आंतरिक अर्थसंकल्प हा राज्याला दिला. म्हणजे देवेंद्रजी, मी आणि आमच्या मंत्रिमंडळ तो अर्थसंकल्प देत असताना मी महाराष्ट्रात इथं माझं घर आहे, हा माझा परिवार आहे. त्याच्यावर तुम्हाला मी सांगेन की तुम्ही पण या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्याला आजच काहीतरी तुम्हाला मगाशी फोन केला, सांगितलं 11 वाजता सुनील तटकरे, भुजबळ साहेब आणि प्रफुल्ल पटेल आणि मान्यवरांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझं वाटतं 9 तारखेला फक्त 10 तारखेला 9 ऑगस्ट पासून माझा त्या ठिकाणी दौरा राज्याचा त्यांनी जाहीर केलेला. जबाबदारी बजावत असल्यामुळं मला तिकडे तर जावंच लागेल. परंतु त्यावेळेस आपलं स्वतःचं पण घर व्यवस्थितपणे सांभाळण्याचं काम हे बूथ वाईज बूथ कमिटीच्या प्रमुखांना आणि सहकार्याने करावं लागेल. मला संघटनेमध्ये सहकार्याला सांगायचं आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा फक्त मी बोलतो, बाकीच्या ठिकाणी मी त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडली. पण ज्या बूथवर आपण कमी पडलो, अनेक बूथवर आपण कमी पडलो, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, मी मगाशी सांगितलं त्याला ही जबाबदार आहे. पण इथं बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले. त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या ज्या बदलाव्या लागणार आहेत ती जबाबदारी कशा पद्धतीने घेणार. मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे. त्याकरता जेवढे संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडं राजीनामे द्यावे. सगळे म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे. त्याच्यामध्ये नंतर कुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवेन. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला फार तिकडं निगोजपासून काटेवाडीपर्यंत, सांगलीपासून कराडवाडीपर्यंत, वडाळेपर्यंत
सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्या प्रकारे मी तातडीने त्याच्यावरती पुढची पावलं उचलली. पण कवितेच्या संदर्भात काय होतं, काही बाबतीमध्ये मी बघितलं, तिथल्या बूथ प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे काल मी बाबुर्डीला मोरगडवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबुर्डीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी जरा बसलो होतो. ती सगळी लोक भेटली. त्यावेळी दादा आम्ही आमचे सगळे चांगले चालू, त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं. काही भागामध्ये काय होतं, मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं असं म्हणतो का म्हणू दे, त्याच्यामध्ये उलट आणखी ते लोक त्यांचं काम केलं, मला कसं बोलतोय ते लईच करायला तसंच काहीतरी केलं पाहिजे. अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्व्याप केलेले आहेत. त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून राहा, बळजबरीनं पुढे राहू नका. त्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्र बसायचं, आपला कार्यकर्ता म्हणून मिळवायचं. आणि मला कितीतरी जणांनी सांगितलं, दादा तुमचा कार्यकर्ता तुम्ही त्याला एवढं दिलं आणि तिथं मागे अशा पद्धतीनं बोलत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी या पाहायला मिळाल्या. सुदैवाने मी जरा अधिकारवाणीनं बोलतोय का, तर माझा काटेवाडी प्लस मध्ये गेलं तर जेव्हा मला बोलण्याचा अधिकार आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन मनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःचं ज्या बूथवर नाव आहे तो बूथ आपल्या घड्याला सरप्लस आहे का नाही. जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना, आपण कमी पडलो. शेवटी काय कुणाची त्याची मक्तेदारी नसते. कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडंसं थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढे गेलं पाहिजे, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि हे सगळं आपल्याला एक 8-10 दिवसाच्या आत करायचंय. 15 तारखेला आपलं झेंडावंदन आहे, 15 ऑगस्ट. तोपर्यंत जेवढं लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. दुसऱ्या गोष्टी म्हणजे यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना मित्रांनो, बंधू भगिनींनो, बांधवांनो, माझ्या खूप दिवस मनात होतं की माझ्या शेतकरी मित्राला सहकार्याला, कारण मी पण शेतकरी आहे. आता इथं सुखदेव देवकर मला मगाशी भेटला, दिसला, ते काय हातवर करतोय, त्याचा माझा बांधच आहे. मलाही शेतामध्ये जायला आवडतं. आज पण मी सकाळी 6 वाजता माझ्या विहिरीचं काम चाललं ते पाहायला तिकडे गेलेलो होतो. करायचं तर काम नीटच करायचं, नाहीतर मी तर नादी लागायचं नाही. अशा प्रकारचा माझा स्वतःचा स्वभाव आहे आणि तुम्ही अनेक वर्ष बघताय. सांगायचं तात्पर्य ते शेतकऱ्याला बटन दाबल्यानंतर लाईटचं बिल भरण्याच्या करता किती त्रास होतो. त्याच्यामध्ये शेवटी वीज कनेक्शन तोडल्यानंतर नाईलाज नसतो, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला आकडे टाकायची वेळ यायची आणि त्याच्यातून कधी कधी नीटपणे वायर नसेल तर शॉक पण बसायचा. काही ट्रान्सफॉर्मर लोड झाला तर 65च्या ट्रान्सफॉर्मर 100चा लोड असेल आणि तिथं ट्रान्सफॉर्मर नाही बदलला तर तिथं फ्यूज पण उठतात. अशा अनेक प्रकारच्या घटना टेक्निकल तिथं घडतात आणि त्याच्यामुळं बाबा हे बिलच माफ करायचं ठरवलं. ते पैसे राज्य सरकारने महावितरणला द्यायचे ठरवलं. तुमच्यामुळे मला 10 वर्ष ऊर्जा खातं सांभाळण्याची संधी मागे मिळालेली होती, तेव्हा मलाही थोडी बहुत त्याच्याबद्दलची माहिती होती आणि त्याच्यातून मग आपण म्हणलं 3ची मोटार बहुतेक जण बसवतात, 5ची बसवतात, 7.5 म्हणजे आपला चांगला शेतकरी 7.5 पर्यंत मोटार त्या ठिकाणी बसवतो. त्याच्यावर पण मोटारी असतात, 10च्या असतात, 15च्या असतात, 20च्या असतात, 25च्या असतात. किती रेड आहे, किती पाणी आहे आणि किती क्षेत्र उन्नीता खाली आणायचं, अशा प्रकारचं उपसा सिंचन योजनेचं त्या मोटारींची कॅपॅसिटी असते. पण 7.5 पर्यंत मी ते सगळी माहिती घ्यायला सांगितलं तर त्या 44 ते 45 लाख शेतकरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले कांद्यापासून बांध्यापर्यंतचे, ज्यांचं बिल आम्ही भरायचं ठरवलं तर 14,000 कोटीचा भार राज्य सरकारला उचलायला लागत होता. मी माझ्या फायनान्सची चर्चा केली आणि
तो भार उचलण्याची आपली क्षमता होती, कारण आपण आर्थिक बाबतीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेने बरे आहोत. त्याच्यामुळं एक आपल्या इथं आर्थिक शिस्त आहे आणि ती पहिल्यापासून अनेकांनी जी परंपरा पाडलेली ती पुढे टिकवण्याचंही काम अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. त्याकरता तो निर्णय घेतला आपल्या भावांच्या करता त्या वीज माफीचा. आम्ही लगेचच ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पण पटलं, मंत्रिमंडळाला पण पटलं, विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात त्याला मान्यता मिळाली आणि आत्ताच 8 दिवसात या 5 वर्षाच्या करता वीज माफीचा GR हा काढला आहे. काही जण विरोधक कदाचित असं सांगतील की 5 वर्षाचा GR काढलेला असला तरी 3 वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे. मित्रांनो, जर उद्याच्याला एखादी चांगली योजना समाजाच्या भल्याकरता देण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याच्यातून काही पुढं वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले तर हातात काहीतरी असावं म्हणून 3 वर्षाचं केलंय, पण 5 वर्षाचं आपल्याला ते पुढे चालवायचंय. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. त्यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये चांगल्या योजना देत असताना मी ज्यावेळेस अर्थसंकल्प वाचत होतो त्यावेळेस मी समोर बघत होतो, कारण समोर सगळे विरोधी पक्षाचे एकेकाळी मी पण त्यांच्यावर काम करणारे सहकारी पण बसलेले होते. पण एक एक योजना वाचत असताना, मी जाहीर करत असताना त्यांनाही वाटलं नाही की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी मी अंतरिम अर्थसंकल्प सादर करीन. आणि म्हणून ही योजना जाहीर केल्यानंतर अशा वेगवेगळ्या टप्प्यांनी काही पुढे होतील माझ्याकडनं सांगताना तुम्हाला. पण तुम्ही अर्थसंकल्प पाहिले नाही, कारण टीव्हीमध्ये अनेक जण बघत होते, लाईव्ह होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं आहेत. माझ्या ग्रामीण भागामध्ये माझा संबंध आला. काटेवाडीमध्ये मी अनेक वर्ष घालवलेली आहेत. बारामतीमध्ये देखील राजकीय जीवनाला सुरुवात केल्यानंतर अनेक गावांच्या मध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा, अनेक आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा, मग त्याच्यामध्ये गजाकसताई असतील, शेळकेताई असतील, बऱ्याच मागच्या काळातल्या पण महिलांचा त्याच्यामध्ये उल्लेख मला करता येईल. आणि या पद्धतीनं तिथं वेगवेगळ्या अडचणी महिलांच्याकडे पाहायला मिळायच्या, किंवा आमची मोलमजुरी करणारी महिला, आमची धुणभांडी करणारी महिला, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी महिला किंवा काचा गोळा करणारी महिला, आमची झाडपोछा करणारी महिला, त्या महिलेचा नवरा ड्रायव्हर म्हणून काम करत असताना त्याला 20,000 रुपये पगार आहे, त्याच्यावर 2.5 लाखाच्या आतमध्ये त्या महिलेचं माझं उत्पन्न आहे. अशा अनेक प्रकारच्या महिला, काही जणांना पगार 12,000, 15,000, मोलमजुरी करणाऱ्यांना तर किती पगार असतो तुम्हालाही माहिती आहे. आणि अशांना पण सन्मानाने काही करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळा आढावा घेत होतो, सुंदरबाई महिला बाल विकास करता आपल्याच आधी तटकरेकडे आहे, त्याच्यावर ती पण माहिती मी, मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही सगळेजण कलेक्ट करत होतो, त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो. त्यावेळेस मला अर्थमंत्री म्हणून त्याला जास्तीचा वेळ द्यावा लागत होता. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामुळे मला माझी थोडीशी गॅप पडली. तुम्ही असं म्हणत आणू नका की बाबा निकाल असा लागल्यामुळे नाराज आहे का काय. शेवटी निवडणुकीमध्ये यश, जय, पराजय हा असतो. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी वाटतं की यशाने हुरळून पण जायचं नाही आणि अपयशाने नावमेट पण व्हायचं नाही. या दृष्टिकोनातनं आपण पुढे जायचं ठरवलं. परंतु जाताना माझ्या बारामती लोक विधानसभा मतदारसंघाकरता, माझ्या महाराष्ट्रातले 288 मतदारसंघाकरता महायुतीच्या वतीनं मी ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय घेतला, त्यावेळेस मी सगळ्या महाराष्ट्राला सांगत होतो की मला विकास साधायचा आहे, मला लोकांचं काहीतरी भलं करायचंय, महिलांचं काहीतरी मदत, मला मायमाऊलीला, माझ्या भगिनीला, माझ्या मुलीला मला त्याच्यामध्ये करायची आहे. कारण एकेकाळी एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी साथ दिली 1991 साली. बघता बघता आज मी तुमच्या समोर उभा आहे. आज माझं वय 65 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळं तसं बघितलं तर आता मी ज्येष्ठांमध्ये मोडतोय, तरी देखील आपण काम करत राहायचं. आपण त्याच्यामध्ये कुठं हलगर्जीपणा करायचा नाही, आपण त्याच्यामध्ये कुठं कमी पडायचं नाही. याच उद्देशाने मी महिलांच्या करता
बऱ्याचशा घरातल्या महिला उत्पन्न कमी असल्यानंतर स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात आणि आपल्या पतीला म्हणजे कारभाऱ्याला, आपल्या मुलांना, आपल्या मुलीला अधिक कसं मिळेल, तिचं शिक्षण त्याचं शिक्षण कसं चांगलं होईल, अशा पद्धतीने थोडंसं काही गोष्ट तिला मनात घ्यावीशी वाटत असली तरी ती तिचं स्वतःच मन मारते. नाही, आपल्याला आता आपल्या मुला मुलींच्याकडे बघून काम करायचंय. आपल्याला जे दिवस पाहायला नाही मिळाले ते दिवस आपल्या मुला मुलींना दाखवायचे. अशा प्रकारची भावना सर्व जाती धर्माच्या माझ्या भगिनी वर्गामध्ये, माझ्या माय माऊलीमध्ये मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि त्याच्यामुळं 31 ते आपण 65 पर्यंत, पहिले 7 पर्यंत जाहीर केलेलं होतं, परंतु माझ्या लक्षात आलं 60 ते 65 त्या भगिनीला काहीच कुठलीही योजना नाही. 65च्या पुढे तरी एक वयोश्री म्हणून एक योजना आहे त्याच्यामुळं. आणि माझ्या 21च्या आतमध्ये मुलगी गणपती ती योजना आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर आपण 5,000, नंतर असे पैसे 1,01,000 ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला मिळतील. अशा प्रकारची आपण व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. ही पण योजना तशी पॉप्युलर आहे. आणि हे करत असताना पुन्हा द्यायची म्हणलं 2.5 लाखापर्यंत साधारण 20,000 रुपये महिना ज्यांचा पगार उत्पन्न आहे त्याच्यामध्ये त्यांना द्यावं. म्हणजे बाजूने 24,40,000 होत होते आणि 240 म्हणण्यापेक्षा 2.5 असं ते केलं. आणि त्याच्यातनं ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा पद्धतीची योजना आपण आणली. त्याच्यामध्ये आता महिला फॉर्म भरतायत. मला सर्व विरोधकांनी विरोध केला, म्हणले काय चुनावी जुमला आहे, तुम्हाला निवडणुकीमध्ये मतं मिळवायची म्हणून ती योजना आणली. मला माझ्या मायबाबू बहिणीला सांगायचंय, मुलींना सांगायचंय की अशा प्रकारच्या योजना वेगवेगळ्या राज्यामध्ये राबवल्या जातात. जसं तुम्हाला आठवत असेल, अंतुरे साहेब मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार योजना आज चालू, त्यावेळेस 7 रुपये दिले जायचे. 7 रुपये तो 80चा काळ तुम्हाला सांगतो. आता ते 7 वाढत 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 मध्ये 600 होतं. 600 बरेच दिवस थांबलं, नंतर ते 1000 केलं, नंतर ते 1200 केलं, आता ते 1500 केलं. किमान त्यांना आपल्याला 50 रुपये रोज तरी देता आले पाहिजे की त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि ते कसे निराधार असले पाहिजे त्याचं ते नियम आहे. त्या नियमामध्ये अनेक जण बसतात, परंतु त्याच्यात पण आम्हाला त्रास झाला. काहींनी ते पैसे तुमच्या डायरेक्ट डीबीटी मध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटला जात नव्हते. त्यावेळेस मध्येच काही जणांनी काय नाव बोगस टाकली, काय केलं, एवढे पैसे जायचे. शेवटी आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप केलं. आता आधार कार्ड मध्ये कुणी गडबड करू शकत नाही. माझंही आधार कार्ड शेवटपर्यंत तोच नंबर आणि ते आधार कार्ड राहणार. मी त्याच्यातून वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला, ते क्लिक केलं की लगेच दिसतं अजित पवारांना या योजनेचा फायदा मिळतोय. त्यांनी अजून एक योजना त्याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योजना देत असताना माझ्या बंधूंना, माझ्या भगिनींना, माझ्या माय बहिणींना सांगायचंय की सरकारला गरिबांना, मध्यमवर्गीयांना मदत करायची, परंतु ती मदत करत असताना त्यांनी पण त्या नियमाच्या भंग करता कामा नये. आता काही कोटी संपूर्ण अर्ज आमच्याकडे आले, परंतु छाननी करत असताना काही लाख अर्ज हे बाजूला पण गेलेले. आपल्याही बारामतीमध्ये तशाच पद्धतीने झालेले आहेत. त्याकरता मी आता तर कुठं जाईल तिथं भगिनी भेटतात त्यावेळेस म्हणतो, भगिनींनो तुम्ही तो फॉर्म भरलाय का? त्याच्यामध्ये म्हणजे फॉर्म भरत असताना असं सांगण्यात आलं की मराठी फॉर्म भरलाय, आता तो ग्राह्य धरला जाणार नाही, तुमचा इंग्लिशमध्ये नाही. मध्ये काही दिवस तसं झालं, परंतु आम्ही नंतर त्याच्यात बदल केला. मराठी फॉर्म देखील स्वीकारला गेला पाहिजे ऑनलाईन, अशा पद्धतीनं आपण त्याच्यात व्यवस्था केली. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, कुठली योजना आणल्यानंतर काही ना काही त्रुटी राहतात. आम्ही सर्व गुण संपन्न आहे असा दावा माझा अजिबात नाही. आणि त्याकरता ही योजना महायुतीने आणलेली आहे. माझ्या बारामती तालुक्यामध्ये जे लाभार्थी असतील त्याच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सहकार्यांनी केलं पाहिजे. आजही तुमच्या माझ्या हातामध्ये अनेक दिवस आहेत. बघता बघता दिवस कसे जातील ते तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही. आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे संपर्क. आणि हो,
त्याच्यामध्ये जर याचा कदाचित कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती असेल की ह्या बहिणीनं आपल्याला मत दिलं नाही तरी देखील तिला फॉर्म द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. हे काही पक्ष म्हणून आपण देत नाही, हे आपण सगळ्या भगिनी वर्गाच्या करता देतोय, मायमाऊलींच्या करता देतोय, मुलींच्या करता देतोय. तसं मनामध्ये वेगळी भावना आणू नका. आणि ते सगळं करत असताना विरोधक म्हणतायत की हे चुनावी जुमला आहे, 2 महिन्याकरता नाही. रक्षाबंधन आता येईल, मला वाटतं 19 तारखेला आहे. त्या रक्षाबंधनाच्या मागे पुढं जुलै ऑगस्टचे पैसे तुमच्या अकाउंटला डीबीटी मध्ये जाणार आहे. जे लाभार्थी असतील त्यांना मी मगाशी सांगायचं राहून गेलो. संजय गांधी निराधार मध्ये आम्ही ज्यावेळेस डीबीटी सुरू केली त्यावेळेस काही लाख संख्या ही संजय गांधी निराधारची कमी झाली, कारण ती व्यक्ती वाढली होती आणि त्यांचं नावच कुणी कमी केलं नाही. आणि पैसे चेक न जाता मला वाटतं कॅश त्या ठिकाणी जात होती आणि अशा पद्धतीने झालं. आता पण मुलांच्या बद्दल शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही ते आधार कार्डचे लिंकअप केलं. राऊंडी करून तुम्हाला माहिती आहे किती विद्यार्थ्यांनी जास्त आम्हाला दाखवण्यात येत होते. 5 लाख विद्यार्थ्यांनी जास्त महाराष्ट्रामध्ये शिकतायत असं दाखवण्यात येत होतं. त्याचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला घेता आलं पाहिजे, परंतु खऱ्या अर्थाने जो लाभार्थी आहे त्याला मिळालं पाहिजे. त्याच्यात वेगळ्या पद्धतीनं लिकेजेस गळती ही राहता कामा नये, अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि म्हणून ही योजना आम्ही मायमाऊलींच्या करता आणलेली आहे. पुढं पण तशाच पद्धतीनं ती रक्कम देईल. ती रक्कम तुमच्या करता आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करायचा आहे. मला तुम्हालाही सगळ्यांना सांगायचं, आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5 कोटी महिला धरल्या. आता त्याचा जुन्या आर्थिक वर्ष हे एप्रिल मे जूनचं संपलंय, राहिले 9 महिने. 9 महिने राहिलेले असल्यामुळं त्याच्यामध्ये मी हिशोब काढला 46,000 कोटी जर वर्षाला, तर 9 महिन्याला किती, ते साधारण 35,000 कोटी आले. पहिले 10,000 कोटीची तरतूद कालच्या पूर्ण महिन्यात 25,000 कोटीची तरतूद, 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे. काही माझ्यावर आरोप केला, अहो त्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे आहे का? आपल्या राज्याचं स्थूल उत्पन्न आज जवळपास 42 ते 43 लाख कोटी आहे. आणि त्या प्रमाणात आपल्याला केंद्र सरकार सांगतं की तुम्ही इतकं कर्ज काढू शकता, इतकं काय करू शकता. त्या नियमाच्या चाकोरीतच हे सगळं काम केलेलं आहे. मी काल पण कुठेतरी बोलत असताना सांगितलं, तुम्हाला माहिती आहे माझी कामाची पद्धत, मी आर्थिक शिस्त लावतो. तुम्ही जेवढ्या बारामती तालुक्यातल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या चेअरमनला विचारा, मी कधी चेअरमन एखादं काम घेऊन आलो माझ्याकडे आणलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मागणी आली आणि त्याच्यात आर्थिक शिस्त बिघडणार असेल तर मी त्यांना सांगतो नाही, तुम्ही वेळ पडली तर सामुग्रह अनुदान द्या, तुम्ही बोनस द्या. काही काही संस्थांच्या मध्ये 5-5 महिन्यांचा पगार आपण बोनस करून देतो. कारण एकदा वाढ झाली आणि मग ती नाही देता आली तर ती संस्था अडचणीमध्ये येऊ शकते. शेवटी तिथं काम करणारा अधिकारी कर्मचारी तुमच्या माझ्या बारामतीचाच आहे, पण त्यालाही नीटपणे वेतन मिळालं पाहिजे आणि संस्था पण टिकली पाहिजे. पुढं ती संस्था पुढच्या लोकांच्या करता पण चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे. अशा प्रकारे आपला मित्रांनो बंधू प्रयत्न आहे आणि त्या प्रकारे या योजनेचं माझी हातोडून विनंती आहे. आपल्या बारामती शहरामध्ये पण गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात, म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या सगळ्यांचे फॉर्म भरावून घ्या. ऑगस्ट मध्ये फॉर्म आला तरी तिला जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार आहे. आमचा प्रयत्न आहे की जर उद्याच्याला पुढे फॉर्म आला आणि तोपर्यंत आचारसंहिता लागली नसेल तरी देखील तिला जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे. तिला त्याच्यापासून वंचित ठेवायचं नाही. अशा प्रकारचं एकंदरीत आम्ही त्याच्यामध्ये भूमिका स्वीकारलेली आहे. हे पण माझ्या महिला मायमाऊली आणि मुलींनी लक्षामध्ये घ्यावं. त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी पण सगळ्यांनी लक्ष द्यावं. जिथं कुठं त्याच्यात आम्ही साधारण त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये मी तर सतत राज मामलेदार या सगळ्यांशी बोलतोय. काही काही आमच्या महायुतीच्या
वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी पण फॉर्म त्या घेण्याचं वगैरे काम केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट मला सांगायची, काही जण थोडस उर्मट सारखं वाटतात. फॉर्म भरताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शारदा प्रांगणामध्ये ऑफिस होतं, महिला येत होत्या, महिलांना नक्की कळत नव्हतं काय करायचं काय नाही. काही जण पुस्तकाचा त्या महिलांना वागणूक तिकडे उभे अरे काय तुम्ही तुमच्या घरात आया बहिणी आहे का नाही. काही जण मला त्यांना सांगायचंय ते ऐकत आहेत ते आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं दुसऱ्यासारखं वागायचं असेल तर त्यांनी अशा गर्दीच्या वेळेस तिथे येऊ नये. कुठल्याही नागरिकाच्या बद्दल, माझ्या भगिनीबद्दल, बंधूबद्दल, ज्येष्ठांच्या बद्दल अशा प्रकारची वागणूक किंवा युवा युवतीबद्दल अशा प्रकारची वागणूक देण्याचा अधिकार तुम्हाला मला कुणालाही नाही. ते तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या विचारधारेमध्ये देखील ते बसत नाही आणि त्यांच्या विचारधारेनं आपण सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आपल्या चव्हाण साहेबांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने आपण पुढे चाललेलो आहे. त्याची नोंद कृपया, बारामतीत तर काय खट झालं तरी कळतं, परंतु ग्रामीण भागामध्ये देखील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर त्याचा त्या दिवशी मूड नसेल तर त्यांनी घरातच बसावा त्याचा मूड येईपर्यंत, परंतु आमच्या जनरल पब्लिक मध्ये जाऊ नये तर त्याचं डोकं तापलं, त्याचा ताप आमच्या भगिनीवर किंवा आमच्या पुरुष मंडळीवर कशा त्याच्यावर आणि होतं ना घरामध्ये कधीतरी काहीतरी होतं, डोकं कुणाचं तरी तापतं आणि ती रात तिसऱ्यावरच मिळते. तसं तो तिसऱ्यावर काढण्याचा अधिकार आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला, नेत्याला हा अधिकार दिलेला नाही. याची कृपया नोंद सर्वांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे. मला पुन्हा ही गोष्ट सांगता कामा नये. जर अशा पद्धतीनं कोणी चुकीचं वागलं तर हे लक्षात आलं तर मी पक्षाचं त्याची हकालपट्टी करेन. मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाचा मला अपमान करायचा नाही, मला कुणालाही कमी लेखायचं नाही, तो माझा अधिकार पण नाही. आपण तुम्ही आम्हाला सन्मान द्या, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ, आपण एकमेकाला सन्मानाने वागू, एकमेकाशी चांगल्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये चर्चा करू. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. हे सगळं करत असताना दुसरी मगाशी मी सांगायचं राहिलं, 46,000 कोटीचा निधी ज्यावेळेस माझ्या आया बहिणींच्या मायमाऊलींच्या मुलींच्या हातात जाणार आहे, हा पैसा पुन्हा मार्केटमध्ये येणार. कारण काय की त्यांच्या आता समजा वडिलांची महिला तिच्या 3,000 म्हणजे 18,000 रुपये वर्षाला मिळाले, दररोज महिन्याला 1,500, तर ती काही साठवून ठेवणार नाही. तिला जी मूलभूत गरज असेल, तिला जे नवऱ्याने दिलेल्या बजेटमध्ये बसत नसेल, पण तिलाही वाटत असेल की नाही मला हे करावंसं वाटतंय, मला हे घ्यावंसं वाटतंय, माझ्याकडे आता तेवढे पैसे आहेत, माझं ते काहीतरी एक छोटंसं स्वप्न मला पूर्ण करावंसं वाटतं, तर तिला अधिकार आहे ना. ती केलं तर ती वडाला फार सुप्याच्याच बाजारात जाणार आहे. ती काही पुढे मोफत करणार नाही, ती तिथंच खर्च करणार आहे. अशा पद्धतीने पैसे पुढे मुंबईच्या मार्केटमध्ये जातील. पण याच्यातनं छोटा व्यापारी जे काही दुकानदार त्यांना पण बिझनेस मिळणार आहे. 46,000 कोटी रक्कम कमी नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. अशा पद्धतीने आपण ती योजना दिली. दुसरी योजना मला बऱ्याचदा काही माझ्या आया बहिणी किंवा पुरुष मंडळी पण सांगायची की दादा मागासवर्गीय समाज हा आजही मागासलेला आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आता परवा लोकांनी 7च्या बेंचनी एक निकाल दिलेला आहे, त्याच्यापर्यंत तुमचा वेळ घेत नाही. त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बद्दल जसं एमटी मध्ये विद्यार्थी मध्ये जे असं लावलंय तसं त्यांचं काही त्यांनी सूचना केली, तो अधिकार राज्य सरकारला दिले आणि तो अधिकार राज्य सरकारला देत असताना आम्ही चर्चा केली. त्यामध्ये आम्ही त्या समाजातले जे काही अतिशय अभ्यास
असणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या सगळ्या त्यांना त्यांची बारकावे माहिती आहे, अशा आदिवासी समाजातल्या प्रमुखांशी पण चर्चा करून पुढं त्याच्याबद्दलची पावलं उचलणार, कारण ते करत असताना त्या समाजाला पण ते पटलं पाहिजे, तोही त्याच्यातून नाराज होता कामा नये. तीच गोष्ट शेड्यूल कास्टच्या करता देखील आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही आता काहीशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे, किंवा कसं करायचं, काय करायचं. त्यामध्ये असं आहे की साधारण एखादा वरिष्ठ पदावर पोहोचला आणि त्याचं उत्पन्न समजा 10 लाख, 20 लाख, 25 लाख सुरू झालं, तर आताच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना पण त्याचा फायदा मिळतो, त्यांच्या पुढच्या पिढीला पण फायदा मिळतो. त्यामुळं काहींचं म्हणणं असं आहे की आता एका पिढीला फायदा मिळाल्यानंतर त्यांनी इतरांच्या बरोबर आल्यावर त्यांच्या मुलांना त्याचा बेनिफिट द्यायच्या ऐवजी त्याच्यातल्या गरीब वर्गातल्या मुलांना, मुलींना तो बेनिफिट दिला तर ते जास्त उपयुक्त ठरेल. अर्थात त्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतं. मी फक्त तुमच्या माहिती करता सांगतो, निर्णय कुठलाही घेतलेला नाही. अधिकार सुप्रीम कोर्टाच्या 7च्या बेंचीने 6-1 झाले, ते सगळ्या राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना हा अधिकार दिलेला आहे. आणि आता काही राज्य त्याच्याबद्दलचा अभ्यास आम्ही सुरू केला, त्यांनी सुरू केला, त्याच्यात येईल आता पुढं काय येते प्रपोजल, कसं येते प्रपोजल, या पद्धतीने ते आहे. पण त्याच्यामध्ये इतके दिवस शेड्यूल ट्राईब पण शेड्यूल कास्ट, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या मुलांना, मुलींना शिक्षणाच्या करता सवलती मिळायच्या. मात्र असाही वर्ग आहे की जो बहुजन समाजामध्ये मोडतो, जो ओबीसी मध्ये मोडतो, जो त्या ठिकाणी अल्पसंख्याकांमध्ये मोडतो, त्यांच्याही घरात आई वडील गरीब आहेत. त्याच्यामुळे मुलीला चांगला डॉक्टर, इंजिनियर, सीए, IAS, IPS, काय APSC जे काही व्हायचंय ते होण्याच्या करता आई वडिलांच्याकडे पैसे नाहीयेत. म्हणून मध्ये आम्ही काय केलं की अशांच्या करता 8 लाखाची उत्पन्नाची अट लावली आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 50% सवलत सुरू केली. ही सवलत सुरू केल्यानंतर काही उदाहरणं अशी आली की राहिलेले 50% देखील मला आई वडिलांकडे पैसे नाही. करायचं का? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुम्ही 7-12 दिला तर मला वाटतं 40 का किती लाख, किती जर लाख खर्च किती जर शिक्षणाकरता 40 लाख, 40 लाखापर्यंत कर्ज देतात. कमी व्याजाने, मला वाटतं 6% आपण व्याज लावतो त्याला. पण त्याच्यातून काही उदाहरणं आमच्याकडून अशी आली की त्या मुलीला शिकायचं होतं, आई वडिलांनी सांगितलं 50% रक्कम सरकार देते, पण 50% सुरुवात करायची काय आपली ऐकत नाही. आणि त्याच्यावर थोडंसं ताणतणाव घरात झाला. ताणतणाव घरात झाल्यानंतर त्या मुलीला असं वाटलं की आपण मुलगी म्हणून जन्माला आलो आणि म्हणून आपल्याला पुढचे पैसे मिळत नाही, शिकता येत नाही, तिला किती आत्महत्या. अशा केसेस महाराष्ट्रात व्हायला लागले. आम्ही विचार केला की बाबा आम्ही म्हणतोय एक मुलगी शिकली की ती लक्ष्मी असती, ती आपलं घर पुढे आणती, आणि ते असं होतं आणि ते तसं होतं, आणि तिला बाकीचे अर्धा पैसे 50% रक्कम नाही मिळाली तर ती आत्महत्या करते. आम्ही आदिवासी मागासवर्गीयांच्या मुलींना मात्र देतो. आम्ही म्हणलं चला ह्याला किती लागत आहे, 50%ला खर्च 2,500 कोटी येत होता, म्हणलं अजून 2,500 कोटी, 5,000 कोटीची जबाबदारी आपण स्वीकारली. आता त्या आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल आणि त्या मुलीला चांगलं स्वतःच करिअर करायचं असेल तर ती करू शकते. त्याकरता शासन तिच्या पाठीशी उभं राहिलंय. ही एक तिसरी योजना आपण आपल्या मुलींच्या करता विशेषतः ती आणलेली आहे. मध्ये हे सगळे आमचे विरोध, अरे काय हे नावं ठेवायला लागले, नंतर म्हणजे काय बहिणीलाच देतात, भावांना काय, भावांना तर काहीच नाही. आता लाईट बिल माफी भावाला नाही, ती भाऊ नाही किरकोळ आहे. त्याच्यामुळं काहीतरी काढायचं, कंड्या पिकवायच्या. मित्रांनो, मी आपल्याला बंधू भगिनींना सांगतो की त्याच्यातून युवा युवतींच्या करता देखील चांगल्या प्रकारची योजना. मी कालच आम्ही काही जण होतो ITI ला माळेगावच्या, त्या ITI मध्ये भारत फोर्स कंपनीनं बाबासाहेब कल्याणी, अमित कल्याणी यांनी CSR मधनं काही निधी दिलेला आणि त्याच्यातनं तिथल्या मुलांना मुलींना आपण प्रशिक्षित करतोय. त्याच्यात
डायरेक्ट त्यांना मशीन वर न पाठवता कॉम्प्युटरवरच ते सगळं ट्रेनिंग देण्याचं काम. आणि काल मला एका मुलाने आपल्या सोमेश्वर नगरचा मुलगा होता तिथं, त्यांनी मला फार चांगलं ते दाखवलं करून. आम्ही 15-20 जण होतो आणि त्याच्यातून ते सगळं बघितल्यानंतर त्याचा इतका कॉन्फिडन्स वाढला. अशा पद्धतीनं आपल्या मुलांच्या मुलींच्या मध्ये निश्चितपणे त्यांना संधी दिल्यानंतर दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा त्यांच्यामध्ये हातोटी आहे. आणि त्याकरता आम्ही आता 12वी झालेला, डिप्लोमा घेतलेला, डिग्री घेतलेला स्टायपंड म्हणून 6,000, 8,000, 10,000 रुपये देणार आहे. तरी 6 महिन्याचं तर वर्षापर्यंत ते करावं. तो पगार राज्य सरकारच्याकडनं सॅलरी मानधन, पगार नका म्हणून मानधन मिळेल. त्याच्यातनं त्याला अनुभव येईल. आज आपण विचारतो काय झालं 12वी, अरे 12वी झालं तुमचं काहीच येत नाही, 12वीला काय करायचं, काही नोकरी नाही. त्यापेक्षा त्यांनी काही त्याच्यातलं ज्ञान संपादन केलं तर स्टायपंडमधनं कुठल्या कारखान्यामध्ये ते 10 लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी 10 लाख आम्ही करणार आहे. आणि त्याला 10,000 कोटी रुपयाचं आम्ही बजेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये 6, 8, 10 आहे. 10 प्रत्येकाला दिले तर 10,000 कोटी रुपये लागणार आहेत. पण माझा अंदाज आहे त्याला साधारण 7,500 ते 8,000 कोटी रुपये सगळे मिळून ऍव्हरेज लागतील. आणि त्याच्यातून दरवर्षी 10 लाख मुलं बाहेर पडली तर त्यांना तो अनुभव आल्यावर ते स्वतःच युनिट काढतील किंवा ते कुठल्या कारखान्यामध्ये गेले आणि त्यांना विचारलं काय अनुभव तर त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देणार. जो अनुभव त्यांनी त्या स्टायपंड घेऊन घेतलेला आहे तो त्या पद्धतीने त्याला तिथं नोकरी लागेल. आम्ही यावेळेस आमच्यावर आरोप झाले की हे इथले राज्यातले कारखाने बाहेर पाठवतात. बारामतीकरांना लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री अशा पद्धतीची एक एमओयू झाला. त्याच्यामध्ये हे आपल्याकडं इनोवा, फॉर्च्युनर, लेक्सस, लँड क्रुझर या गाड्या दिसत आहेत ना, टोयोटा कंपनी अतिशय जगप्रसिद्ध कंपनी आहे. ती कंपनी आहे बेंगलोरमध्ये. मागच्या वेळेस तो कारखाना बेंगलोरला गेला. किर्लोस्कर, टोयोटा किर्लोस्कर अशी ती कंपनी आहे. आणि त्यामध्ये आम्ही जापानच्या प्रमुखांना बोलवलं त्या कंपनीच्या. त्याचबरोबर आमच्या किर्लोस्कर त्यांचं नाव विसरलो त्या लेडीजला बोलवलं. त्यांचे मिस्टर मध्ये वाढल्या तर त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि टाटा म्हणून एक लेडी त्या व्हाईस त्यांना बोलवलं, त्या सगळ्या टीमला बोलवलं. त्यांना संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला जागा उपलब्ध करून दिली. आता टोयोटा किर्लोस्कर गाडी तयार करण्याचा कारखाना वर्षभरामध्ये छत्रपती संभाजीनगरला उघडला जाणार आहे. काही 1000 कोटीचा कारखाना आहे. एवढ्याला आम्ही थांबलो नाही. JSW तुम्हाला माहिती असेल, जिंदाल, त्या जिंदालचा सज्जन जिंदाल प्रमुख आहे. हे काही कारखाने मी त्या राज्याची नावं घेत नाही, ते बाहेर जाणार होते. आम्ही प्रयत्न केला, आम्ही वरचकची मदत घेतली आणि तो कारखाना महाराष्ट्रात कसा ते पाहिलं. तसंच सज्जन जिंदालचे 2 कारखाने होते 40-40 हजार कोटीचे. तेही दोन्ही कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. एक आम्ही मराठवाड्यात, एक विदर्भात. कुठेही असू द्या, महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्राच्या मुलांना मुलींना त्याच्यात रोजगार मिळतोय. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आता वाढवण बंदर व पोर्ट, वाढवण बंदर इतकी पोर्टची जागा उत्तम आहे. आपल्या इथे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जागा ही जेएनपीटीपेक्षा ती वाढवण बंदराची आहे. आणि त्याला मधल्या काळामध्ये केंद्रात सरकार आल्या 5 लाख कोटी रुपयाचं बंदर आपल्या महाराष्ट्राला मंजूर केलं. 5 लाख कोटी. आणि त्याच्यामध्ये आम्ही अंदाज घेतला 12 लाख मुलांना मुलींना त्याच्याचा रोजगार मिळणार. 12 लाख. थोडासा वाढवण जागोमध्ये आहे, त्यांचा विरोध आहे. त्यांनी आंदोलन सुरू केलं. पण आम्ही काही करू, त्यांना जास्तीचा मोबदला देऊ, काय त्यांना पाहिजे ते देऊ. आणि ते बंदर मात्र झालं पाहिजे. आणि पैसे मात्र केंद्राने त्याच्यामध्ये मंजूर केलेले. अशा खूप योजना युवक युवतींच्या करता आपण
आणलेले आहेत, आपण आणतोय आणि त्यांना पण त्यांचेही फॉर्म भरायला सुरुवात ही आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमात देखील आमचा प्रयत्न आहे की आर्ट सायन्स कॉमर्स होऊन काही होत नाही, म्हणजे सगळ्यांना सगळ्या काही नोकऱ्या मिळत नाही. त्याच्याकरता असं प्रशिक्षण द्यायचं, असं शिक्षण द्यायचं की ते शिक्षण घेतल्यानंतर त्या मुलीला किंवा त्या मुलाला नोकरी नाही मिळाली तर स्वतःच्या पायावर राहता आलं पाहिजे अशा पद्धतीचं. आणि मग त्यांना सगळ्यांना सारथीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून, आरती भारती आदिवासीच्या बद्दल पण एक आम्ही संस्था काढलेली आहे. त्या सगळ्या समाजाला सगळ्या बाबतीत आता एक मुस्लिम समाजाच्या करता देखील माझ्या बहिणीप्रमाणे मारती आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. या प्रकारे समाजातल्या सगळ्या घटकांना, आणि हे कुठल्या एका समाजसमोर घेतलेला निर्णय नाही. वीज माफीचा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांना, सगळे जाती धर्माचे लोक द्यायचा नाही. 2.5 लाखाच्या आत माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री ही योजना सगळ्यांच्या करतात. त्याच्यामध्ये आता मुलींचं सांगितलं ती आता सगळ्यांच्या करतात. शिक्षणाची त्याच्या संदर्भामध्ये महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगला निर्णय घेतला. पूर्वी आम्ही 15,000 रुपये द्यायचो, आता 30,000 रुपये केले. आम्ही कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, अंगणवाडीमध्ये काम करणारे महिला असेल, आशा वर्कर असेल, सांगतो साहेब सांगतोय. त्या संदर्भामध्ये जाधवजी हेही सांगणार. त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना इथं पण आपण चांगले निर्णय घेतलेले. त्याच्यामध्ये वारीला दिंड्या निघतात त्यांना पण आम्ही एक मदत करण्याच्या करताची भूमिका घेतलेली आहे. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आपण राबवतोय. ते राबवण्याची धमकन ताकद निश्चितपणे महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये आर्थिक शिस्त आणि रिसोर्सेस वाढवणं म्हणजे सरकारचं उत्पन्न वाढवणं, अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये दरवर्षी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला जीएसटी, देशात जेवढा जीएसटी गोळा होतो देशात, त्याच्यात 16% जीएसटी आपल्या महाराष्ट्रात गोळा होतो. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये समजा एक 22-23 लाख 25 लाख जीएसटी गोळा झाला तर आपला पण 2.5-3 लाख कोटीच्या पर्यंत जीएसटी गोळा होतो. आणि दरवर्षी ती संख्या साधारण 25 ते 30 हजार कोटीनं वाढली. त्याच्यामध्ये आणखी व्यवस्थित सगळं केलं तर अजून पण वाढण्याची शक्यता आहे. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे आणि त्याच्यातून त्या सगळ्या योजना आपण समाजाच्या करता, गरीब वर्गाच्या करता, मग 3 कोटी घरकुलं वगैरे त्याचा वेगळ्याच योजना केंद्र सरकारने दिलेल्या आहे. आता पण निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना आपण युवा युवतींना जशी योजना दिली तशी त्यांची योजना आणखी मोठी आहे. मला वाटतं 5,000 रुपयांची काशी काहीतरी आहे. त्याच्यामध्ये मी पुढच्या वेळेस आल्यानंतर त्यांना तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देईल. त्याबद्दल आपण काही चिंता करू नका. परंतु या महिलांची योजना, तर ते योजनांची कागदे माता भगिनींच्या कल्याणासाठी कटिबद्ध जे सरकार आहे. अन्नपूर्णा योजना, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या की माझ्या बहिणींच्या, माझ्या मुलींच्या, मातांच्या कपाळाला आठ्या पडायच्या. त्याच्यामुळं आता तुम्हाला ज्या 3 सिलेंडर वर्षाला तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत, त्याच्यावर ते पैसे तुम्हाला 3 सिलेंडरला वापरता येणार आहे. ही आमची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. आम्ही साधारण अंदाज घेतला वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर त्या योजनेमध्ये मोठ्यांना आम्ही देतोय. त्याची संख्या 52,16,412 लाभार्थी कुटुंब आहे.
त्याचबरोबर लेख लाडकी योजना मी सांगितलं, मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तिला 1,01,000 रुपये मिळणार होते. आम्ही आईचं नाव बंधनकारक केलं, ते पण महत्वाचं आहे. फक्त आम्हाला आमचं नाव, आमच्या बापाचं नाव, आमच्या घराचं आडनाव लावावं लागायचं. परंतु जिनं आम्हाला जन्म दिला, जिनं आम्हाला घडवलं, जिनं आम्हाला वाढवलं, जिनं आमच्यावर संस्कार केले, ते आई या शब्दामध्ये जे काही आपलं सर्वस्व आहे त्या आईचं नाव आता लावायचंय. आजी आशा अनंतराव पवार. अशा पद्धतीनं एक महिलांना या निमित्तानं एक मान सन्मान देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्यालाही कळलं पाहिजे, नुसतं अजित अनंतराव पवार नाही, आशा होती म्हणून अनंतरावांनी अजित होऊ शकले. त्याच्यावर अजित आशा अनंतराव पवार त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. आपण महिलांच्या करता पिंक ई रिक्षा, त्या आपल्या 17 शहरांना 10,000 महिलांना आम्ही रिक्षा खरेदी करता अर्थसहाय्य देतोय. या योजनेत मी डीपीडीसी मध्ये पण मला महाराष्ट्रामध्ये डीपीडीसी मध्ये काही इम्प्रूव्ह करायचं नियोजन खातं माझ्याकडे असल्यावर ते करता येतं. आपल्या बारामतीला तर रिक्षा किती आहे, त्याच्यामध्ये अजून काही डिमांड आहे का? त्याच्यात 50 रिक्षा तर माझ्या ई रिक्षा, पिंक रिक्षा म्हणल्यावर ती महिला चालवणारी रिक्षा, ती पुरुषांनी नाही चालवायची. पिंक महिला, त्याच्यामुळे ती महिलांनी चालवणारी रिक्षा. जरा रात्री वगैरे संध्याकाळी कुठं थोडस अशा ठिकाणी जाणं आपल्याला भीतीचं वाटत असेल, महिलांनी पिंक रिक्षा बघायची, थांबायची, तुमच्या बहिणीच्या बरोबरच ती तिथं तुम्हाला सुरक्षित पोहोचवली. याचा उपयोग बारामती थोडस आपण एकमेकाला ओळखतो, परंतु शहरी भाग पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणं, नागपूर ही जी मोठी शहर आहे त्याच्यामध्ये कसं आहे, 10% रक्कम राज्य सरकार 10% रक्कम त्यांनी भरायची लाभार्थ्यांनी, 20% एकूण 30% रक्कम ही लाभार्थी आणि सरकार भरणार. लाभार्थीकडनं पण आम्ही घेणं, कारण त्यांनाही कळलं पाहिजे. त्याच्याकरता आपण 80 कोटी रुपये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. साधारण 4 लाख रुपयांची रिक्षा आपण धरलेली आहे. 10,000 महिलांना ती रिक्षा द्यायचं. 4 लाखाला बसत नाही, मी आपल्या ती योजना बघितलं, 3.5 लाख का 3,60,000ला बसते. ती पिंक रिक्षा ही ई रिक्षा आहे, तिला पेट्रोल डिझेल लागत नाही, तिला चार्ज करायचे, चार्जिंगचा खर्च तसा कमी असतो. आणि तिला मात्र महिन्याचा हप्ता महिन्याला बँकेचा येणारे 6,250 आणि 200 रुपयाचा बिझनेस होईपर्यंत तो हप्ता होईल. आणि नंतर जो वरचा 400-500चा जास्तीचा झाला तर तिला तो स्वतःचं उत्पन्न होईल. या पद्धतीनं ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही दुसरं साधन नाही तर त्यांनी त्या पिंक ई रिक्षाचा पण फायदा घ्यावा. शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजना पूर्वी आम्ही 10,000 रुपये द्यायचो, आता 25,000 रुपये केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये लखपती निधी, 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना, फिरत्या निधी रक्कम 15,000 रुपयापर्यंत 30,000 रुपयाची वाढ आम्ही केली, बघायची सांगितलं. या वर्षात 25 महिलांना लखपती करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, महिला लघु उद्योजकांच्यासाठी आणखी भारतीय स्तरावरील महासंमेलनाचं राज्यात आम्ही आयोजन करतोय. आई योजना ही महिला उद्योजकांना 15 लाखापर्यंत कर्जावरील व्याजाचा परतावा मिळवणार, याकरता देखील आपण अनेक प्रकारे त्या गोष्टी करतोय. मलाही सांगायचं की अशा प्रकारच्या योजना युवक युवतींना आणल्या, आमच्या बांधवांना आणल्या, आमच्या भगिनींना, मातांना, माऊलींना, मुलींना आणल्या आणि त्याचा व्यवस्थितपणे आपण समाजाच्या बळकटीकरणाकरता, त्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याच्या करता, त्यांना सक्षम करण्याच्या करता, त्यांना संघर्षमय जीवन जगायला लागू नये याकरता आम्ही हा सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. काही लोकांनी फॉर्म भरताना पैसे वगैरे घेतले, आम्ही एक फॉर्म भरून गेल्याला 50 रुपये देतो, सरकारकडनं देतो. कुणी महिलांनी कुणालाही याच्यात पैसे द्यायचे नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तर अकाउंट उघडायला 0, म्हणजे 1 रुपया न देता तुमचं अकाउंट उघडून देणार आहे ते, असाही निर्णय काही बँकांनी घेतला. तेवढं त्याच्यामध्ये
तुम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीनं मदत करायचं. पुढे म्हणे त्या फॉर्मची 100 रुपये किंमत आहे नाही, ते सगळं आपण सरकारच्या तर्फे केलेलं आहे. आणि आता तुमच्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या देखील फॉर्म भरतात, त्यांना आम्ही 50 रुपये देतो. त्याकरता त्यांनाही कुठं कामात काम करून घेत नाही, त्यांनी अधिकचं काम केलं तर त्यांना अधिकचा मोबदला हा आपण त्या बाबतीमध्ये देतोय. अशा पद्धतीनं या बंधू योजना आणल्या. आता या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जरा वेळ काढून करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये ते केलं तर त्याचा फायदा, ते केलं तर ते म्हणून मी मगाशी सांगितलं, कारण ते सारखे बाकीच्या ह्यांना इतकं दिलं तरी त्यांना किती असतं ते होईल. म्हणून मी त्या ठिकाणी बारामती सरकारी बँकेने सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज प्रकरण करण्याच्या करता पुढाकार घेतलेला आहे. जवळपास त्यांनी 100 कोटीची कर्ज दिलेली, 100 युवक युवतींच्या करता. इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज वाटप पण तिथं चालू आहे. मौलाना अब्दुल कलाम महामंडळामार्फत पण कर्ज वाटप चालू आहे. अमृत योजनेचं पण चालू आहे. थोडक्यात साधारण आम्ही काय करतोय, त्याच्यात मुलींना शिस्त लावण्याकरता तुम्ही लोन काढा, त्या लोनची लिमिट दिलेली, तुम्ही 5 वर्षात परतफेड करायची, मुद्दल राज्य सरकारला. म्हणजे तुम्हाला जसं आपण पीक कर्ज शेतकऱ्याला 0% व्याजाने देतो, वेळेत परतफेड केली तर, वेळेत नाही केली तर 12% व्याज, तसं तरुण तरुणींनी कर्ज काढलं, वेळेत हप्ता भरला तर व्याज राज्य सरकार. मग लोक बऱ्याचदा व्याज भरूनच त्यांच्या बेटाकुटीला येते, तिच्याला वैतागून जातोय. आता व्याज आम्ही भरणार आहे, पण हप्ता मात्र त्याचा त्या महिन्याचा केला पाहिजे. आम्हाला अनुभव असा आलाय की त्याचं व्याज सारख्या भरत असल्यामुळं तो हप्ता पण वेळेत भरतोय. हप्ते सगळ्यात नाही ना, 100% हप्ता भरतोय, 100%. आपण शिस्त लावलं त्यांनाही शिस्त लागते. फुकट दिल्यावर तसं नाहीये. आपल्याला समाजाला पण शिस्त लावायची, पण गरीबाला पण ह्याच्यातनं वर काढायचं. ह्याच्यातून आपल्याला माझ्या बाळमाऊलीला पण मदत करायची आणि विकास पण आपला करायचा. यावेळेस पण निवडणुकीच्या निमित्तानं विकासाचं तर एवढंच बोला, बाकीचं काही बोलत बसू नका. दुसऱ्यांनी काही टीका केली तरी ऐकून घ्या, या काळाचं ऐका, त्या काळाचं सोडा. काही काही उत्साहाच्या भरात काही करतात. मी जेवढं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ती तिला सोडून काही काही तर एवढं मला त्याच्यामध्ये ट्रोल करण्यात आलं. माझी बदनामी महाराष्ट्रात झाली. उत्साहाच्या भरात काही उत्साही काम करतात, परंतु काय म्हणत आलं ते मडकीच फोडायला जा म्हणजे बघा अजित पवार तीच वाट बघतो. आता माझा काय संबंध आहे? मी ते टीव्हीतच बघितलं मडकं फोडतात. आता मी सांगतोय माझे दादा मडकं फोड असं सांगेल, असलं काही करू नका. नाही जास्त काम झालं तरी चालेल, पण वजाबाकी करण्याच्या मागे करू नका. आणि आता असं कोण करेल तर मी समजणार की तिकडून पाठवलेलं पिल्लू मला त्रास द्यायला. एवढंच सावधी विकास करत असेल तर मग ठरवूनच चालेल, सुपारी तुम्हाला असं करू नका. मी त्या योजना तुम्हाला माहिती नाही मित्रांनो. मी काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो. मला तुम्ही पहिली टर्म दिली, दुसरी दिली, तिसरी दिली, चौथी दिली, पाचवी दिली, 6वी दिली, 7वी दिली. माझा दावा आहे, दावा की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार निवडून आले, जशी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत जेवढे आमदार निवडून आले आणि त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी कामं केलेली असतील, आपला दावा आहे आपण म्हणेल ती पैसे लावू. सगळ्यात जास्त निधी यंदाच्या 5 वर्षात करोना होता तरी त्या स्टाफचा पगार जर आम्ही केला, एसटी वाल्यांचा पगार केला, पण काही 1000 कोटी रुपये बारामतीमध्ये आणले. हे सगळं झाकून राहत नाही. पण झालंय काय,
एवढा पैसा आणलाय, कुणाला न सांगता रस्ते होत आहेत, एकदम तो टार रोड होत आहे, भिगवण बारामती झाला, कॉन्क्रीटचा रोड झाला, माझा बारामती मोरगाव जेजुरी एकदम टार रोड झाला, कितीतरी फोरलेन झाला, त्याच्यामध्ये आता एकदा बारामती नीरा हा टप्प्याटप्प्याने फोरलेनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये पालखी मार्ग काटस पासून बारामती पर्यंत आला पुढे गेलाय, त्याच्यामध्ये रेल्वे त्या ठिकाणी झाली, त्याच्यामध्ये इकडच्या बाजूला इंदापूर बारामतीपासून इंदापूरला जायला गावातला जो रस्ता होता तो नॅशनल हायवेवाले म्हणजे आम्ही करणार नाही, आम्ही आता इकडे घेतला तो रस्ता राज्य सरकारमधनं आपण जमिनीचे पैसे देऊन तो मंजूर केला आणि बारामतीपर्यंत आपण त्याचं काम दिलंय. बराडपूरचा तो टप्पा तिथून पुढचं काम तर शेतकऱ्यांना मिळाले, ते बरेच वर्ष माझा बारामती फलटण रस्ता पडलेला होता, तो त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आता बारामतीतनं जी रेल्वे गेली ती रेल्वेच्या रुळाच्या पलीकडे आणि रुळाच्या अलीकडे एकच फ्लायओव्हर केला. मी आज एका माझ्या संदेश म्हणून नावाच्या कार्यकर्त्याला भेटायला गेलो होतो, आम्ही जिथं फ्लायओव्हर होता, तो म्हणला की दादा आता ती फ्लायओव्हर झाल्यावर काही लाखांनी तिथला गुंठ्याचा भाव वाढला, काही लाखांनी वाढला आणि आता सबवे 4 ठिकाणी रेल्वेला त्या ठिकाणी देतो, 4 ठिकाणी. म्हणजे आता फक्त तुम्हाला एकाच पुलावरून जावं लागतं, छायगड्यांच्या दुकानापासून आपण पलीकडे जातो सातवांच्या त्या इथं चौकामध्ये किंवा टीसी कॉलेजच्या इंग्लिश मिडियमच्या चौकामध्ये, तर तसे 4 ठिकाणी आपण सर्वे करतो. एक पंचायत समितीच्या समोर पण करतो, सगळ्यांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत, कामं त्या ठिकाणी चालू होती, कामं दर्जेदार होती. मला आया बहिणीला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, माझ्या कार्यकर्त्यांनी तरी आपण ज्याचं बटन दाबले त्यानं काय दिवा लावलाय त्याचं नियर काढा आणि फॉरेस्ट मध्ये जावं. ते रणजितचं घर आहे ना, त्याच्या पलीकडेच कनेरीचं फॉरेस्ट आहे, साधारण 125 एकर 125 एकरामध्ये 2 तलाव तिथं केले, बोटिंग केलं, साहसी खेळ केलेले, चांगली झाडं लावलेली आहे. मी परवा 6ला गेलो होतो, सचिन माझ्या बरोबर होता. मोर, जिवंत मोर झाडांवर बसलेले असे दिसत होते. आपण बारामतीच्या परिसरात तर कुठे समजत नाही, अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये तिथं म्हणजे निसर्ग सौंदर्य पण जपलं पाहिजे ना. बोटिंग तिथं अँफिथिएटर केलेलं, तिथं एक असा पूल झुलता पूल सारखं आहे, त्याच्यावरनं पण कसं जाताना एक गंमत वाटते, त्याच्यावर पण जावा. पण ह्याला चार्ज लागणार, सध्या चार्ज नाही, तोपर्यंत ट्रायल तिकीट घेऊन घ्या. चार्ज लागल्यावर चार्ज आणि खूप चांगलं काही वेगवेगळे प्राणी हे पण ठेवलेले, ते कृत्रिम प्राणी पण छान दिसतात आणि अशा पद्धतीनं तिथं कामं चाललेली आहे. तिथं मध्ये 1 कोटी रुपये आम्हाला झाडं लावायला किती 1 कोटी. कोण दवडा देतोय कोणाला 1 कोटी कशाला म्हणतात. काल आम्ही गोरकरवाडीला होतो, 2,88,00,000 रुपये आमच्या टाटाने आम्हाला तिथं दिले. आज अनेक ठिकाणी आपण अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्यामुळं आमच्या ओळखी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने शब्द काल भारत फोर्सने आपल्या ITIच्या करता CSRचा निधी दिला. या पद्धतीनं कामं चाललेली आहेत, बरीच कामं पाईपलाईन मध्ये. बरेच मी आता ते माझं पुस्तकच काढणार आहे. काय होतंय ते तुमचं न बोलता काम होत आहे, त्याच्यावर काहींना किंमतच राहील नाही. अरे त्याचं कामच नाही, याची करतो काय उपकार करतोय, उपकार करतो त्याच्या अर्थ खाते त्याला काय होतं त्याला. पण ह्याच्या आधी कोणी दिलं म्हणजे दुसऱ्या तालुक्यातल्या देखील लोकांना घेता आलं का, काय झालंय का. आज मी ते पुस्तक या ऑगस्ट महिन्यातच देणार आहे, ते जरा बघा. आणि ज्या योजना वेगवेगळ्या आहेत, किती जण बस स्थानक आपलं बघायला गेले हात करताना निम्मे पण हात महिला तर लयच करू.
जरा जावा कसं आहे काय काही चूक असेल तर दाखवा. आणि एवढे केले पण इथं जरा हे चूक राहिली आम्ही तू दुसरं करू त्या अर्ध तिकीट केलं तरी जाईल. ती मोफतची वाट बघते. करतो मुंबईला चालू आपल्या शिकडून तिकडे चालू करणार त्याच्याकरता बदल झालं माझं सारखं करायला तरी काम चालू एवढी मोठं काम होय बाबा. मधल्या काळामध्ये ते एक व्यक्ती होती त्यांनी खूप त्याच्या चुका केल्या त्या ग्रामपंचायत दुरुस्त करत आणल्या त्या आता चालू ते कुणामुळे बंद झालं कुणामुळे बंद झालं. त्या योजना ज्या सांगितल्या त्या लोक परतफेड करतायत म्हणून चालल्या. त्याच्यामुळं पुढच्यांदा मिळायचं असेल तर आपण पण काही दुरुस्ती केली पाहिजे. त्याच्या आता तुमचं मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज आता त्याचं नाव पण पुणेश्वर अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी करायला लावलंय. आपल्या मेडिकल कॉलेजला टेस्ला कंपनीनं MRI मशीन त्या ठिकाणी आपल्याला दिलंय. खूप गोष्टी आपल्याला ते देत आहेत. आम्हाला पण जिथं जिथं राज्य सरकारचा निधी देता येत नाही तिथं तिथं त्या मशीन आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मात्र गैरप्रकार कोणाच्याकडनं होता कामा नये ते केले तर मात्र कठोर कारवाई होईल. मी मागेही सांगितलं होतं चिराज भागातल्या बारामती तालुक्यातल्या चिराज भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता जनाई सिंचाई आणि पुरंदर या उपसा सिंचन योजनांचं काम हातामध्ये घेतलंय आपण. त्याच्यामध्ये आता आपली सगळी धरणं चांगल्या प्रकारची भरलेली आहे. काल 20,000च्या पेक्षा जास्त क्युसेक पाणी आम्ही उजनीला सोडलंय. बाकीकडे पण पाणी सोडण्याचं काम चाललेलंच आहे. हे सगळं होत असताना त्या बाबतीमध्ये मला अनेक जण अनेक दिवस वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. आपण जनाई सिरसाई ही बंद पाईपलाईन बंद करण्याच्या करता जनाईचा 253 कोटी आणि सिरसाईचा 176 कोटी खर्चाचा 429 कोटी खर्च करतोय. माझ्या माहितीप्रमाणे शिरसाईमध्ये देखील काही माझे शेतकरी बांधव इथं आहेत. शिरसाईचं पाणी बंद पाईपलाईन बंद योजना केली त्याला 176 कोटी रुपये लागत आहेत. तर चालेल का शिरसाई तिथं कोणाचा विरोध नाही ना शिरसाईला नाही. आता झालं दुसरंच झालंय. जनाईच्या मध्ये मात्र माझ्या कोकवाडीचा माझ्या दरवाडीचा त्याला विरोध आहे. त्याच्या संदर्भात काल पुन्हा मी दुबईची बसलेलो होतो. तो 253 कोटीचा प्रस्ताव आलेला आहे. माझं म्हणणं एक दिवस सुप्यामध्येच मी अधिकाऱ्यांना काही माझ्या प्रमुख सहकार्याला तिथं पाठवतो. ते तुम्हाला नकाशा दाखवतील. त्याच्यामध्ये बंद पाईपलाईन बंद कसं कसं होणार. कारण माझ्या देऊळगाव रस्त्याला पण केला पाणी येत नाही. काल आजून पण सांगत होता तसं पण इथं आहे. बाकीचे पण सहकारी आहेत. आपल्याला साधारण वेगवेगळ्या भागातलं पाणी पुरंदरचं पण सगळीकडे त्या द्यायचंय. पुरंदरचं पाणी देण्याचं पण आपलं नियोजन आहे. त्याचं टेंडर निघालेलं आहे. मला वाटतं 15 का 16 तारीख शेवटची आहे ना 16. ते झाल्यानंतर काम थोडा सुरू होईल. तिथं सगळं पंप बिंप एकदम बेस्ट क्वालिटीचे टाकतोय आणि फुल पाणी कसं मिळेल. आता तिथं मला वाटतं 4 TMC पाणी मिळालं पाहिजे तर 2 TMC पाणी मिळतंय. पुरंदर तालुका बारामती तालुक्याला पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जे जो भाग येतो त्याला पुन्हा मी तालुक्याची नावं घेतली तर आमचं नावच घेतलं नाही असं व्हायला नको. त्याकरता ती सगळी व्यवस्था चाललेली आहे. त्याच्याकरता प्रस्ताव आलेला आहे. मी त्याच्या मागं आहे. त्याच्यातून जसं बोरगरवाडीमध्ये आणि सगळ्या त्या भागामध्ये हे बंद पाईपलाईनचं पाणी तलावामध्ये पण पाईपलाईन आम्ही करणार. तिथं वॉट ठेवणार आहे. त्याच्यावर पाऊस काय ज्यावेळी जास्त असतो नदी प्रचंड वाढते. आता 1 लाखाच्या पेक्षा जास्त क्युसेक पाणी माझ्या बंडगार डॅमला चाललेलं आहे. त्याच्यावर ते पाणी उचलून तलाव भरून टाकायचे. आपल्याकडे पाऊस असतो शेतकरी पण तेव्हा पाणी मागत नाही. आता पण पाणी सुरू केलेलं आहे तलाव भरण्याच्या करता.
आणि ते पाणी सुरू केल्यानंतर कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. या आणि ते सोलरवर पण घेतोय त्याच्या संदर्भामध्ये पुढं आपल्याच काही लोकांना मी ते चालवायला देणार आहे. तशा प्रकारचं सगळं नियोजन हे मी केलेलं आहे. त्याच्यातनं बाकीचा तलाव पण भरला जाईल. बाकीचा तलाव भरला गेला तर मग त्या आजूबाजूच्या लोकांना तर भरपेट पाणी उपलब्ध होणार आहे आणि बंद पाईपलाईन मधलं पाणी येईल ते आता फ्लोनी पाणी येताना जेवढं पाणी येतं त्याच्या जवळपास तिप्पट पाणी ही बंद पाईपलाईन येणार आहे. म्हणजे बोरकरवाडीचा तलाव भरायला जर समजा 10 दिवस लागत असतील तर त्या बंद पाईपलाईन मधून 3 दिवसात किंवा 8 दिवसातच तो तलाव भरला. अशा पद्धतीनं आपण हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल फार डिटेल बोरकरवाडीमध्ये तिथं सांगितलं. आज पण मला माझ्या सुपा परगणा शिरसुपा परिसरातली लोक दिसत आहेत, कार्यकर्ते दिसत आहेत. त्या पद्धतीनं सुप्याच्या बाबतीमध्ये मात्र लोकांचं वेगळं मत आहे. तिथं मी सर्वे केला त्याच्यामध्ये देखील त्यांची वेगवेगळी मतं आहेत. शेवटी मतं जाणून घेऊन त्यांच्या शंकेचं निरसन केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. त्याच्यातून हा सगळा भाग कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये सगळ्या नोट या माझ्याकडं आहेत. त्या पद्धतीनं माझं आणि माझ्या सहकार्यांचं काम, अधिकाऱ्यांचं काम चाललेलं आहे. आपलं पुरंदरचं तर 6 टप्पे 1, 2, 3, 4, 5, 6 त्याच्यामध्ये आपण आता मी मगाशी सांगितलं 4 टीएमसीच्या ऐवजी 2 टीएमसी पाणी येत आहे आणि प्रकल्पाचे लाभ क्षेत्रामध्ये 63 गाव आहेत. 25,498 त्याच्यामध्ये नागरिकीकरण त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना आम्ही त्याच्यामध्ये काय करणार, स्थापत्याची कामं 17,87,00,000 यांत्रिकीची कामं 24,05,00,000 विद्युतीची कामं 7,20,00,000 अशा पद्धतीने कामं आहेत आणि ऑगस्ट 31 पर्यंत निविदांती होऊन कंत्राटदाराला काम देण्याचे आदेश पारित केले जातील. साधारण 56 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये दरा लोएस्ट आलेले असल्यामुळं हे आपल्याला त्याच्यातून पुरंदर उपसा सिंचन योजनेचं परिचालन सुरळीत होण्याच्या दृष्टीनं आपण ही सगळी कामं करतोय. काही कामं आपण वाकी तलावात सीएसआर मधलं काम केलं, तर रोडेज तलावात सीएसआर मधलं काम केलं. काल माझ्या याच्यामध्ये तडोरीचा आणखी वाढीवंतर पाईपलाईन हेही काम आपण त्यामध्ये सीएसआर मधलं प्रस्तावित आहे 4.5 कोटीचा. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण सुप्याच्या खोपाळी आणि तलवाडीचं पुढे आलंय का? हा तर तुम्ही वाडीला दोघांना सांगा. काल संपत माझ्याकडे आला होता, चालगुडे पण आहेत आपले. तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय की तुम्ही तिथं आल्यावर जरूर भेटा. मला तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवायचं नाही. तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. मी असं कुणाला पाणी देत असताना कुणाला तहानलेलं ठेवलेलं नाही. ही पण बाब आपण लक्षात घ्या. काही जण त्याच्याबद्दल वेगळं सांगतील. आता बघा तुमचं पाणी काढायला लागलं, आता तुमचा ऊस जाळणार, आता काहीच येणार नाही, आता काहीच पाजणार नाही, असं काही नाही. उलट पाण्याचा प्रत्येक थेंब पाण्याचा वापर हा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन इलेक्ट्रिक पंप आणि इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करून आपण त्या बाबतीमध्ये करतोय. याची पण नोंद माझ्या बारामतीकरांनी, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्तानं घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर अजून एक योजना मला बऱ्याचदा यादव आलाय का, शिंदे काल नव्हता, मला नाही दिसला आलाय का रे यादव? चौधरवाडीचं कुठे आलंय का? हा चौधरवाडी सोरतसवाडी नाही. त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बरेच दिवस नाही त्याला पत्र दुपारी दिलं होतं तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं की तू मला संध्याकाळी कोपरवाडीमध्ये भेट, मी तुला त्या योजनेचं सगळं नकाशा सहित सगळं त्या ठिकाणी सांगतो. अशा पद्धतीने मी त्याला बोललो. आपण आता
त्याचं एक काम केलेलं आहे. माझ्या करा नदीवरचे सगळे बंधारे चांगले करण्याच्या संदर्भामध्ये 110 कोटी रुपये आपण म्हणतो. 110 कोटी बंधारे कुठले ते तुमच्या फक्त दृष्टीपथात घालतो. राहिलेलं असेल तर सांगा, ते पण इन्क्लूड करून देईल. मेळत, नेपथवळण, करावादळ, गुणवडी, कोरवाडा, गावठाण, जळगाव कप, जळगाव सुप, सोनगाव संगम, मुरुम आणि होळ, मुरुम बंधारा, होळ बंधारा, लाटे, कांबळेश्वर, वराळे खुर्द, अंजनगाव, बऱ्हाणपूर, कोडवाडा, जगताप वस्ती, काराटी, काराटी हायस्कूल, 2 आहेत तिथे, काराटीला आणि काराटी हायस्कूल आणि माळवाडी, अशा पद्धतीचे बंधारे घेतलेले म्हणून सांगितलं ना. एक मिनिट, बाबूजीनं जर चुकून त्याला बाबूजीने चांगलं काम केलं तीच राहिले. बाकीचे म्हणतील बघा तुम्ही चांगलं काम केलं ना म्हणूनच. होय होय होय, तुला तेवढा कॉन्फिडन्स आहे म्हणून तू बोलते. बाकीची गंगार मी त्याच्यामध्ये बाबुर्डी, आंबेच्या वरचे पण मोरगाव वगैरे तिकडचे मी ते टाकलेले होते. बहुतेक ते घरच्या आलेले नसावे, परंतु ते तुम्ही एक काम करा, 5 तिथपासून आंबेपासून सुरुवात करा आणि शेवटपर्यंत या, संगमापर्यंत सोनगाव, त्याच्यावर ते सगळे येतील. आणि याच्या व्यतिरिक्त पण आपण मीरावागतचे पण, मीरावागतचे मी नाही वाचले काय, मीरावागत सोनगाव वाचले म्हणजे दिरांचे पण वाचले. त्याच्यामध्ये आपण काय काय करतोय, दगडी बांधकामाचा जीर्ण झालेला स्तंभाचा जो भाग ते काढतोय, तिथं आरसीसी मध्ये ते सगळं काम त्या ठिकाणी करतोय. दुसरं गाईड वॉल ते आपण चांगलं करतोय. माती भरवाड पिचिंग आपण करतोय. संरक्षण भिंतीचं काम करतोय. दगडी अस्थिकरणाचं काम करतोय. वेरिंग कोट आणि गाडचोट हे चांगले करण्याचं काम करतोय. बर्गे काढणे आणि बसवणे, लोखंडी खर्चा करावा लागतात बर्गे काढायला बसवायला. कोल्हापूर बंधाऱ्याच्या पारंपरिक द्वार म्हणजे दारण, त्याच्याऐवजी नव्याने आपण डाबे सुरक्षितपणे साठवून ठेवण्याकरता तिथं कंपाऊंड करून तिथं कुंपण करतोय. आणि एका माणसाला गेट ऑपरेट करता येईल अशा पद्धतीनं ते करतोय. हे आपण सगळं घेतलेलं आहे. तरी गोष्ट महाराष्ट्रात काही ठिकाणी केली ती सक्सेस झाली आणि तशा पद्धतीनं हे सगळे बंधारे आपण त्या संदर्भामध्ये चांगले करण्याचा एक महत्वपूर्ण कार्यक्रम पण हातामध्ये घेतलेला आहे. जे राहिलेलं असेल पुढच्या वेळेस मला ताबडतोब तिथल्या सगळ्या लोकांशी बोलून आपण आज दिसत नाही का जगताप वस्ती, आंबी, आंबी माळवाडी, बाबुर्डी, ढोपरे मळा, बाबुर्डी, साळवाड, मोरगाव आणि तरलूर याचं काम आहे 17 कोटी 31 लाखाचं. हे पण घेतलेले आहे. एक 2 मिनिट एकदम आपण बोललो. दुसरं एक बरेच दिवस हा मधला जो कापू आहे त्याच्यामध्ये योजना आपण आणतोय. त्या योजनेचं नाव आहे निराकरा सिंचन योजना. त्याच्यात बारामती तालुक्यातील वंचित भागासाठी निराकरा उपसा सिंचन योजना. नीरा नदीचं आतापर्यंत साधारण 3 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी वाहून गेलंय. ते पाणी ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस बरेच दिवस वाहत असतं. ते पाणी ठराविक काळामध्ये उचलून हे आपल्या भागामध्ये आणायचंय
त्याच्याकरता आपल्याला खर्च येतोय फक्त 1025 कोटी आणि त्याचा प्रस्ताव मी त्याच्याच मागे म्हणजे थोडा गॅप पडला ते ह्याच्याच करता माझा प्रयत्न चाललेला होता. त्यामध्ये आपण गावं घेतली त्याच्यात पण काही वाकी विलारवाडी ढाकाळे उडाळे चोपडा चौदरवाडी देऊळवाडी गर्दरवाडी करंजे मगरवाडी सस्तेवाडी खंडोबाची वाडी पंढरे वाघळवाडी करंजे पूल पंढरे जरी नाव आलं तर पंढऱ्याच्या वरचा भाग जो जिल्ह्याच्या मध्ये बोलतो त्याच्यामुळे ते आले. त्याच्या अरे सांगतो पांढरे वाघळवाडी करंजे पूल मडगाव निंबाळकर कोराळे बुद्रुक जळकेवाडी खामकरवाडी चौकसवाडी कुर्डेवाडी माळेगाव खुर्द करावागस बारावती ग्रामीण देपत वळण मेळत काळखानेवाडी शेरीजवाडी बाबुर्डी काराटी जळगाव सुपर अंजनगाव हा सगळा भाग कव्हर केलेला आहे. लालचंद मूर्ती मोरवळ चोगोडी हाही भाग आपण एका त्या पुरंदर मध्ये त्या ठिकाणी कव्हर केलाय. माझा साधारण प्रयत्न होता की कुठलाही भाग माझ्या बारामती तालुक्यात मी मागच्या बोललो होतो की जिराई हे जे काही नाव आहे तेच मला थोडं काढून टाकायचं. तुम्ही बोला हनुमंतराव ते आमचे लालासाहेब नलावडे जे काही सांगतील ते घ्या आणि डुबलची बोलून घ्या. तर ह्या गोष्टी आहे त्याच्याकरता आपल्याला साधारण 1025 कोटी रुपये लागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे क्षेत्र उंचीखाली येत आहे ते 35,000 हॉर्सपॉवरच्या मोटारी लागत आहेत. 35,000 एकूण त्याच्यामध्ये स्टेज 1 ला 1 ला पहिल्या टप्प्याकरता 17,000 हॉर्सपॉवर लागते. दुसऱ्या टप्पा स्टेज 2 आहे त्याला 17,650 लागते. असं 34,650 34,650 एवढं मेगावॉट नाही हॉर्सपॉवर वीज लागते. काल मी रात्री तेही बघितलं की त्याला किती मेगावॉट ते 35 मेगावॉट. सोमेश्वर कारखाना तयार करतो 36 मेगावॉट. त्याच्यामुळं काहींना आपल्याला वाटतं की फार काही तसं नाही हे मिळत आहे. बाहेरच्या राज्यामध्ये मी 1-1 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारीची माहिती घेऊन आलेलो आहे. अधिकाऱ्यांना तिथं त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि या सगळ्यांच्या मध्ये आपलं या भागातलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पण फार मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आणण्याचं आपलं त्या ठिकाणी काम आपण करतोय. साधारण 30,474 आणि कुटुंब लिहिता येत नाही 25,816 एकूण त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला हे जे काही लागतंय त्याच्यातलं कित्येक 45,000 एकर 45,000 एकर आपली पुरंदर उपसा सिंचन योजना 35,000 एकर जाणाई काहीतरी एक शिरसाई 9,000 आणि जाणाई 14 असे काहीतरी 25,000 एकर आहे. तर एवढं मोठं क्षेत्र त्याच्यामध्ये ओलिताखाली आणण्याचं काम आपण करतोय. हे पाणी आपण निरेमधून उचलणार आहोत. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाणी चालू असतं त्यावेळेस 1 TMC पाणी आपण उचलून त्या सगळ्या भागामध्ये देणार आहेत. तिथले सगळे तलाव भरून देणार आहेत, सगळे ओढे नाले वगैरे सगळे भरून देणार आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा बंद झाल्यानंतर पावसाळा 1 TMC पाण्याची तिथं आपण व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीचा हा नीरा तलाव उपसा सिंचन योजना बारामती तालुक्यातल्या 33 गावांच्या करता
ही योजना आपण त्या ठिकाणी करतोय आणि ह्याच्यातून खूप मोठे एक समाधान माझ्या बारामती भागातल्या पण आणि ह्याचा डायरेक्ट फायदा सोनेश्वर कारखान्याला पण होतोय, माळेगाव कारखान्याला पण होतोय, काही छत्रपती कारखान्याला होणार आहे, पण छत्रपती कारखान्याला लाकडी निवडी ही एक योजनेचं काम चाललेलं आहे. तुम्ही कधी त्या भागामध्ये गेला खराडवाडीच्या बद्दल मी पुन्हा जरा बसतो, मला बारामतीत आल्यानंतर आता थोडस आता दिवस राहिले कमी पुढं कधी पण आचारसंहिता लागेल आल्यानंतर सारख्या बातम्या ते आमच्या दादा चमकन ते तसं जरा बंद करा. मला आता या कामाला जरा जास्त तर लक्ष देऊ द्या. त्याच्यामध्ये काय 2-3 महिन्यांनी आकाश पाताळ एक होणार नाही, त्याच्यामुळे त्याची पण नोंद ही आपण सगळ्यांनी घ्यावी. अण्णा पाटील तुम्ही जे काही सोमवारी बसतात त्याच्यातनं तुमच्या स्तरावर जेवढी कामं करता येतील तेवढी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. माझी बारामती शहरवासियांना विनंती आहे, एवढे चांगले स्पॉट आपण बारामतीमध्ये बसण्याच्या करता, मुला मुलींना खेळण्याच्या करता, वयस्कर लोकांना 2-3 घंटा वेळ घालवण्याच्या करता आपण करतोय. मी आता बघितलं जाताना ते एका पाईप मध्ये कोणतरी तिथं खराब करत बसले होते. माझं म्हणणं आहे की आपल्या सगळ्यांचं काम आहे. तिथं मी काही शॉप्स, एकूण शॉप्स किती दिली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती होते, जेवढे स्पॉट आपण घेतले तिथं 100 छोटे छोटे स्टॉल केलेले. ते स्टॉल आम्ही त्याच्यात काही थोडं डिपॉझिट देऊन महिन्यानी भाड्याने देणार. मग कोण भेळवाला घेईल, कोण चायवाला घेईल, कोण बटाटेवाला घेईल, कोण आणखी ज्याला परवडेल तो घेईल. म्हणजे तिथं आल्यानंतर काही द्यायचं म्हटलं तर ते स्वच्छता, टॉयलेट ब्लॉक वगैरे सगळ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. लवकर ते करायचा प्रयत्न पण किचकट काम असल्यामुळे उशीर होतोय. आणि आपलं विजी घाऱ्यांच्या इथला हे ना काय तुमचं विजी घाऱ्यांच्या इथला तलाव RCCचा पाण्याचा, तिथं पण फार सुंदर जॉगिंग ट्रॅक आणि तो प्लॅन आपण केलेला आहे. त्याचाही मी फायनल केलेला आहे. आता बेगोड रोड पण लवकरच होईल. थोडस माझी विनंती आहे, जरा नटराजच्या इथला ती नदी चौक आहे तिथं अजून जरा गडबड होतीये. मी स्वतः काल तिथं थांबलोय, आता पोलीस तिथं उभे केले. थोडस तुम्ही परगाई बंगल्याच्याकडनं आला की तुम्हाला भिगवण रोडला जायचं असेल तर स्तंभापाशी तिथं वरचं घालून भिगवण रोडला जावं. तिकडनं रिमांड रोडकडनं आला नगराच्या तिथनं वळाला की तुम्ही तिथं वनवे खाली जायला तुम्हाला रस्ता आहे. कुठं? अमराईकडं. त्याच्यात असे 2-3 प्रकार केलेले. ज्यावेळेस शहर वाढतं त्यावेळेस काही नागरिकांनी पण ट्रॅफिकची शिस्त ही आपल्याला लावून घेतली पाहिजे. त्याच्यात तुम्ही थोडस रॉंग साईडला जायचा प्रयत्न करू नका. माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण एकदा तुमच्या अंगवळणी पडलं, तुम्हाला सवय लागली तर तुम्हीच समाधान व्यक्त करा. आणि हे अतिशय इंजिनियर त्या ट्रॅफिकच्या संदर्भातला ज्यांनी अभ्यास केलेला आहे, अशांनी ड्रोन लावून तिथं कॅमेरे लावून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इव्हन आमच्या ख्रिश्चन कॉलनीकडनं आलेल्यांनी कसं जायचं किंवा तिथून रेल्वे रुळाकडनं आलेल्यांनी कसं जायचं, आता तिथं बोर्ड पण लावायला सांगितलेले. काही दिवस आम्ही पोटी ठेवली होती कळण्याच्या करता की काय परिणाम होतोय का, ट्रॅफिकवर काही ताण पडतोय का. पण काही काळाकरता आपल्याला थोडस ट्रॅफिक पोलिसांना मदत करावी लागेल अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. कुठेही आपण वेगवेगळे आता स्टॉल, इव्हन भिगवण रोडला पण ते टेम्पो छोटा हत्ती घेऊन येतात आणि ती गाडी लावतात. ती लावायला मी परवानगी देऊन ठराविक भागात तिथं व्यवस्था केली, पण त्याला पैसे लागतील. हे फुकट होणार नाही, कारण एवढं सगळं केलेलं आहे. एकदा सरकारकडनं आणून मी ते करून द्यायचा प्रयत्न केला. सारखं सरकार द्यायला बारामती म्हणजे सरकार नाही. त्यांना बाकीचे पण तालुके आहेत, बाकीचे पण गाव आहेत. त्याच्यातनं येणाऱ्या उत्पन्नातनं आपल्याला स्वच्छता ठेवावी लागणार आहे. तुम्ही कचेरीमध्ये अजून काम चाललंय,
परंतु एकदा कचेरीत जाऊन या काय पद्धतीनं तिथं काम चाललं किंवा दशक्रियाच्या इथलं पण पूर्वीचा परिसर आताचा परिसर किंवा कसब्यात जाताना पूर्वी कशा पद्धतीनं तुम्हाला जावं लागत होतं आणि आता तिथं केलेला ब्रिज किंवा माझ्या नदीला दोन्ही तर्फा केलेलं जे कॉन्क्रीट केलं ते या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये बघा हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्याच्यामध्ये दफनभूमी स्मशानभूमी अशाही सगळ्या गोष्टी त्याच्यात घेतलेल्या आहेत. पुलांची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत, ड्रेनेजची कामं चाललेली आहेत. माळेगावमध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु हे सगळं करत असताना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांनी दिलेला लोकप्रतिनिधी या नात्याने आपण ते काम करतोय हे जरा लोकांना सांगायला शिका. लोक त्याच्याशिवाय गत्यंतर नाही ही बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा. ही गती अशीच पुढे चालवायची असेल तर काय करायचं हे मतदारांनी ठरवावं, कार्यकर्त्यांनी काय करायचं ते कार्यकर्त्यांनी ठरवावं. ग्रामीण भागामध्ये देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर कामं ही चाललेली तर माझा अंदाज आहे ही सगळी कामं पूर्णत्वाला नजीकच्या काळामध्ये आपली ती नीरा करा उपसा सिंचन योजना आहे ना ती योजनेला 7 फुटाची पाईपलाईन आहे. 7 फुटाचा घेर व्यास असणारी पाईपलाईन तुमची 4 इंची 3 इंची 5 इंची मध्ये किती पाणी मारते इथं तर 7 फुटाचा व्यास असणारी ती पाईपलाईन आहे. त्यामुळे 1025 कोटीचा खर्च आहे. चालेल तू पहिल्यांदा सांगून ती तरी पहिल्यांदा लगेच म्हणतात ती जाईल ती जाईल. एक मिनिट कुणी भूमिपूजन केलं म्हणजे कळतं का? माझं म्हणणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रमुखांनी आपल्या सहकार्यांनी सारखं त्यांच्या मनावर बिंबवल्यावर कळतं. हे आता बाकीचं बऱ्याच मनोउद्यानाला पैसे मंजूर केले बरंच काय काय केलेलं आहे परंतु ग्रामीण आणि शहरी भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आपण सरकारमध्ये असल्यामुळे मला या योजना पण आया बहिणींनो सरकारमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला वीज माफी सरकारमध्ये असल्यामुळे देऊ शकतो. सरकारमध्ये नसतो तर नुसतं ठिकाणी क्लिक करत बसलो असतो काही झालं नसतं. करोडो रुपयाचा पैसा काही 1000 कोटी रुपये हे तुमच्या माझ्या तालुक्याच्या करता आपण आणायला यशस्वी त्या ठिकाणी झालेलो आहे आणि पुढे देखील सगळ्यांची साथ असेल तुम्हाला ही कामं तितक्याच चांगल्या पद्धतीने चालावीशी वाटत असेल तर आमचा व्यापारी वर्ग असेल सगळीच लोक असतील मी सगळ्यांची नावं घेत नाही. मागच्या वेळेस थोडंसं आमची मागासवर्गीय आदिवासी काय ते संविधान बदलणार घटना बदलणार त्याच्यामध्ये आरक्षण काढणार असं काय काय बिंबवलं. आता आम्ही संविधान भवन प्रत्येक तालुक्यामध्ये बांधतो. संविधान भवन संविधान दिन साजरा त्या ठिकाणी करतो. कुणी त्याच्या पाठीमागच्या काळातल्या सरकारने जे केलं नाही ते आपण समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करतो याची आठवण इव्हन अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील त्या पद्धतीनं त्यांचा शादीकरण असेल त्यांची बाकीची कामं असतील ती आपण त्या बाबतीमध्ये करतोय. ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि शहरामध्ये तर प्रचंड कामं चाललेली आहेत. जी राहिलेली असतील ती पण त्या बाबतीमध्ये पूर्णत्वाला नेण्याचं काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं हे निश्चितपणे केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही मी बारामतीकरांना त्या निमित्तानं देतो आणि एकंदरीत पुन्हा नव्या उमेदीने नव्या उत्साहाने सगळ्यांनी जबाबदारी जी आपल्यावर दिली जाईल ती जबाबदारी सगळ्यांनी पार पाडावी. त्याच्यामध्ये गटातटाचं राजकारण अजिबात करू नये, एकमेकाचा दुस्वास करू नये, एकमेकाला कमी लेखू नये, एकमेकाच्या बाबतीत हलक्या कानाने राहू नये. हा चाललंय
हे जे पाणी ज्यावेळेस धरणं ओव्हरफ्लो व्हायला लागली, पाणी जायला लागलं, टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जियेकाटापूर, जनाई, सिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये विष्णुपुरी, जेवढ्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्या सगळ्या योजना चालू करायला सांगितल्या आणि सगळीकडे पाणी, सगळे तलाव भरायला सांगितले. कॅनॉल सगळे सोडलेले, कॅनॉलनी पण शेटपळ हवेलीचा तलाव, मदनवाडीचा तलाव, तिकडे तरंगवाडीचा तलाव, असे सगळे तलाव पण भरायला सांगितलेले आहेत. रोज तुम्हाला भेटू शकत नसलो तरी सकाळी 8 वाजता ज्यावेळेस माझ्याकडं लाईव्ह स्टोरेजचे आकडे येतात त्यावेळेस लगेचच मी कपोले, गुणाले किंवा संबंधित अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या देत असतो. ही पण बाब आपण लक्षात घ्या. आज मुख्यमंत्री तिथलं पाणी हे बघण्याच्या करता, पुराचं पाणी करण्याच्या करता येणार होते, त्यांचा मला काही फोन आला, परंतु मी आज मेळावा लावला होता. पुन्हा मी तिकडे गेलो असतो तर पुन्हा मेळावा रद्द झाला. काय झालं, दादाच्या मनात काय आहे, आमचे दुनियादारी झाली असती. त्याच्यावर मी त्यांना म्हणलं की साहेब, मुख्यमंत्री महोदय, सगळं तिथलं नीटनेटकं व्यवस्थित आहे, कुठं काळजीचं कारण नाही, आपण पाहणी करून जावा, मी तुम्हाला संध्याकाळी त्या ठिकाणी भेटतो. अशा पद्धतीनं सगळीकडे लक्ष आहे. उद्याच्या 9 तारखेपासून माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतो, त्याच्यावर मी दौऱ्यावर आहे. त्याकरता आपण आपली जबाबदारी कृपा करून त्यामध्ये पार पाडावी. थोडस राहिलेल्या काळामध्ये घरची कामं थोडेस पुन्हा दुसऱ्यावर सोपून हे आपलं प्रत्येकाचं घरचं काम आहे, त्या कर्तव्याच्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा, सहभाग दाखवावा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. काही जणांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपलं उलट काम केलेलं आहे, ते तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. पण यावेळेस त्यांना बघून विनंती करू नका किंवा तुम्ही मागच्या वेळेस म्हणत होता काही जण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्या पद्धतीनं नक्की कुठला दादा तुम्हाला पाहिजे आता तो त्यांचा अधिकार आहे. थोडा तो मतदार अर्ज आहे, आपल्याला काही कुणाला बळजबरी करता येणार नाही. आपण विनंती करू शकतो, आपण समजून सांगू शकतो, आपण मतपरिवर्तन करू शकतो. त्याचे काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन आपण करू शकतो. कारण पुढं बसणारे पण अनेकांनी लोकसभेला काय केलं ते मला चांगलं माहिती, पण आता समोर वेगवेगळ्या राज्यात बसणाऱ्यांना पण मी काही भेटायला आले तर मी काही विचारत नाही, माझ्यावर झालेला आहे, बाकी कोणाचा दोष नाही, असं करून मी आपला शांतपणे त्या ठिकाणी बोलत असतो. पण मला कुणी काय बोललं, कुणी कुठं काय केलं ते सगळं माहिती, तर ठीक आहे. मी काय म्हणतो मीच कमी पडलो, कारण मी कमी पडलो नसतो तर त्याच्या मनामध्ये दुसरी भावना आलीच नसती, म्हणून मी कमी पडलो मला. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी अधिक बोलत नाही. मला जेवढं काही सांगायचं, जेवढं काही आपल्याला लक्षात आणून द्यायचं ते देण्याचा प्रयत्न केलेला. तिथं मंत्रालयाच्या माझ्या ऑफिसमध्ये त्या सगळ्यांचा कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विजय पाटील आणि बाकीच्या ओएसडींवर आणि प्रायव्हेट सेक्रेटरीवर टाकलेली, आणि मी पण सतत त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं काही जण म्हणतील की त्या योजना निवडणुकीकरता आणल्या, मी पुन्हा सांगतो त्या त्याच्याकरता आणल्या नाही, त्या माझ्या आया बहिणींना सक्षम करण्याच्या करता आणलेल्या. माझ्या शेतकऱ्यांची वीज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांना तो एक त्रास वीज बिलाचा तो कमी व्हावा म्हणून आणलेले. वर्षभरात आम्हाला तुम्हाला सोलरवरची दिवसा लाईट द्यायची आहे. इतर सुखदेव कुठे रे त्याला विचारा, त्याच्याच रानाच्या ठिकाणी माझी 15 हॉर्सपावरची मोटार बसलेली आहे. असलं ढगाळ वातावरण असलं तरी ती मोटर 7.5चं पाणी फेकली. म्हणजे ढगाळ वातावरण असलं तर काही जण म्हणतात सोलर पंप चालत नाही, ते साफ चुकीचं आहे. माझी ती 15ची मोटर 7.5 का महिन्यात चालते. अगदी लक्ष सूर्यप्रकाश पडला तर चार्ज होता असं नाही.
आता नवी टेक्नॉलॉजी, कमी साईजचे पॅनल आणि त्याच्यात जास्त देणारी वीज आणि मोटार पण अधिक गतीनं पाणी फेकणारी आणि हाय स्पीडच्या अशा त्याच्यामध्ये निघालेल्या आहेत. आम्ही आता इथून पुढे पुढच्या शेतकऱ्यांना सोलरचे पंप देणार आहोत. त्यामध्ये साधारण 9,000 मेगावॉट सोलर पॉवर त्याच्या ऑर्डर आम्ही दिलेले आहे. त्याला 30% सबसिडी केंद्र सरकारने दिलेली आहे. ती वीज आम्हाला ₹2.80, 90, 3, 10, 20 ऍव्हरेज ₹3 पडलेली आहे. त्याच्यामध्ये जी वीज आम्हाला ₹7 पडायची ती ₹3 पडल्यामुळं आपला त्याचा भार जरा कमी झालेला आहे, होणार आहे. त्यामुळे हे 14,000 कोटीचं बदल उचलण्याची मानसिकता, तयारी ही राज्य सरकारने दाखवलेली आहे. ते शक्य झालेलं आहे. या पण गोष्टीचा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. गाफील राहू नका. कुठेही एकमेकाच्या बद्दल काही मागं समज गैरसमज झालेले असतील तर दादा चांगला आहे, शहाणपणा करतोय आणि त्याच्यावर त्याचं कमीपणा करण्याकरता गावात मतं कमी पडली पाहिजे, बुथवर मतं कमी पडली पाहिजे. असलं काही करण्याच्या भानगडीमध्ये कुठंच आपण म्हणजे राज्यातच कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये कमी पडू नये. महायुतीच्या जागा वाटप वगैरे ते काय वरच्या पातळीवर काय करायचं, कसं करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं वेगळंच राजकारण चाललंय. कोण कोणाला ढेकून म्हणतोय, कोण कोणाला काय म्हणतोय. वास्तविक विकासाचं बोललं पाहिजे. विकास करत असताना काही चुका आमच्याकडनं झाल्या असतील तर त्या दाखवा. परंतु काहीतरी तिसरंच मध्ये तर काही मला बहुरूपीच केलं. बहुरूपी वंडेराव हे वेगळेच कपडे घालून कुठं दिल्लीला गेला आणि काय काय केलं आणि कधी आला मी त्यांना चॅलेंज केलेलं आहे. असं जर माझ्याकडनं झालेलं असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे असतात, त्याच्यात काय त्या एअरपोर्टला असतात. त्याच्यामध्ये कुणी माणूस कसा बसला काय बसला सगळं दिसत असतं. कारण नसताना माझी बदनामी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मी जिथं कुठे जातो ते उतर माथ्याने जातो, लपून छपून जाण्याचं काही कारण नाही. आपलं नाणं खणखणीत आहे. जर कुठं चुकलं तर मला वाटते की दादा पूर्वी लोक मुंबईमध्ये काम करायचे, रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यामध्ये यायचे. आता पुण्यातले काही लोक बारामतीमध्ये येऊन गेल्यानंतर म्हणतात रिटायरमेंटचं आयुष्य जगायला आता बारामतीमध्ये आलं पाहिजे. एवढं सगळ्या सोयी अजून मी 100% म्हणणार नाही, परंतु जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सोयी हे बारामतीकरांनी निर्माण केलेले आहेत. आणि सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील आपण कुणालाच वेडवाकडं काम करत असतील तर त्या बाबतीमध्ये कुणाची हायगाई केली जाणार नाही. आम्ही दुधाचं पण ₹5 वाढवलेले आहे. त्याच्यामध्ये कुठं काही राहिलेलं असेल तर सांगा. शेतकऱ्यांना माझे पैसे मिळेल म्हणून दुधात भेसळ करू नका. दुधामध्ये भेसळ केली ते सिद्ध झालं तर त्यांना मोका लावला जाणार. मोका त्याला 5 वर्ष 4 वर्ष आतमध्ये टाकलं जाईल. त्याच्यामुळे त्या भानगडीत म्हणू नका. कुठेतरी तुमच्या माझ्या राज्यातली कच्ची बच्ची जे दूध पितात त्यांना अशा पद्धतीनं भेसळीचं दूध देण्याचा अधिकार हा आपल्याला कोणी दिलेला नाही. त्याला कॅन्सर होतो, त्याने माणसाची बर्बादी होती, जीव धोक्यात येतो. पैसे कमवण्याच्या करता कुणाचा तरी जीव धोक्यात आणण्याची शिकवण आपल्याला आपल्या आई बापांनी आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीने दिलेली नाही. त्याच्यावर वेडवाकडं कुणी काही करू नका. वेडवाकडं केल्यानंतर कारवाई होईल. त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याला पदरात घेतलं जाणार नाही. पदर तर फाटून गेलाय. आता पदरात राहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे पांघरूण पण घातलं जाणार नाही. पांघरूण पण उडून गेलंय. याची कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. डॉक्टर जय जवाहर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.